नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज आपण DMER पदभरती 2025 साठी गणित व बुद्धिमत्तेची बघा या ठिकाणी सर्व पदांसाठी उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। ओके, तर बघा महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली, आपला व्हिडिओ अभ्यासत असाल, सबस्क्राइब मात्र बघा या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा, संख्या मालिका या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। बघा थोडंसं बघा या ठिकाणी आपण पहिलंच व्हिडिओ चालू केलं होतं, परंतु टेक्निकल इश्यूमुळे बघा आपल्याला मध्येच जो हा बघा व्हिडिओ होता या ठिकाणी आपल्याला बंद करावा लागला होता। ओके, जवळपास या ठिकाणी 2-3 प्रश्न बघा या ठिकाणी आपण सोडवले होते। तर ओके, तर बघा संख्या मालिकेमध्ये 6चा संबंध 13शी, 13चा 25शी, 25चा 51शी, 51चा 1शी। ओके, 101शी। तर बघा या ठिकाणी नेमका संबंध कशा प्रकारे लावला सांगू टाकतो तुम्हाला। ओके, तर हां बघा या ठिकाणी हां संबंध कसा लावला आहे, 6 हे 6 घ्या, इथं 13 घेऊ, 13च्या मध्ये या ठिकाणी 25, या ठिकाणी 51 आणि या ठिकाणी 101 घेऊ। ओके, आता या 6ची दुप्पट केली की झालं किती 12, या 12मध्ये सरळ 1 प्लस केलं झालं किती 13, या ठिकाणी 13 घेतला, पुन्हा काय केलं या 13ची दुप्पट केली, 13ची दुप्पट झाली किती 26, 26मधून 1 मायनस केलं 25 केलं। ओके, पुन्हा या ठिकाणी 25ची दुप्पट केली, बरं 25ची दुप्पट 50 केली, 50मध्ये पुन्हा या ठिकाणी 1 प्लस केलं 51 केलं, पुन्हा या 51ची दुप्पट केली, बरं 51ची दुप्पट झाले किती 102, 102मधून पुन्हा 1 मायनस केलं झालं किती 101, पुन्हा या ठिकाणी 101ची दुप्पट केली झालं किती 202 झाली बघा। मग या 202मध्ये 1 प्लस केलं झालं किती 203 बघा, जी की या ठिकाणी क्रमांक ड आहे बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर। ओके, क्रमांक ड 203 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। ओके, असू द्या लक्षात। आता बघा या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी दुसरा प्रश्न कशा प्रकारे वापरला, तर बघा रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून शृंखला पूर्ण करा या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। ओके, तर एबीचा संबंध FG ची आहे, पुन्हा FGचा KL शी आहे, तर मग या ठिकाणी डॅश 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 आहे। काय केलं बघा, AB घेतलं पहिलं, पुन्हा AB, पुन्हा 3 अंक सोडले बरं डायरेक्ट AB, C D आणि E हे 3 अंक सोडलं आणि F आणि G घेतलं, पुन्हा H I J हे 3 अक्षर सोडले, KL घेतलं, KL सोडलं झालं, मग KL झालं की M N आणि O हे 3 अंक सोडलं आणि शेवटी P आणि Q या ठिकाणी घेतलं, तर झाला आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर हे असणार आहे। ओके, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, तर बघा या ठिकाणी आपण मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी एक 2000 बघा 2000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। तर बघा जर तुम्ही हा महाठोकळा आपला अद्याप खरेदी केला नसेल, अवश्य खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे बघा। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली जी बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही महाठोकळा हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। तर बघा या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत TCS पॅटर्नने रिपीट केलेले GK GS व करंट अफेअर्सचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला मिळतील। पण बघा अवश्य लगेच बघा विचार करू नका, लगेच बघा हा महाठोकळा खरेदी करा। ओके, पुढे बघा या ठिकाणी विसंगत पद आपल्याला ओळखायचं होतं। तर बघा या ठिकाणी विसंगत पद कोणतं, तर जे की बघा क्रमांक अ पुणे आहे, कारण मित्रांनो पुणे हा आपला एक महाराष्ट्रातील जिल्हा आहे। जर याचा जर एक विषय सोडला तर हैदराबाद राजधानी, इटानगर देखील राजधानी आणि गुवाहाटी हे तीनही शहर बघा राजधानी आहेत आणि पुणे हा जिल्हा म्हणजे बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं जे विसंगत पद आहे जी की क्रमांक अ बघा पुणे हे असणार आहे। ओके, 14 तर बघा 14 प्रश्न थोडंसं मित्रांनो चुकीचा आहे, म्हणून या ठिकाणी आपण याला चूक केलं, तर असू द्या। पुढचा प्रश्न बघा, हां पंतप्रधानाला मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याला राष्ट्रपती, राष्ट्रपतीला मुख्य न्यायाधीश व मुख्य न्यायाधीशाला राज्यपाल म्हटले तर देशाचा प्रथम नागरिक कोण। बघा या ठिकाणी मेन मुद्दा असा आहे की तुम्हाला या ठिकाणी देशाचा प्रथम नागरिक कोण असतो हे देखील या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे। ओके, तर देशाचा प्रथम नागरिक हा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपती असतो, म्हणून बघा या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला काय म्हणत आहे तेवढंच तपासायचं आहे। ओके, तर काय म्हणताय बघा, पंतप्रधानाला मुख्यमंत्री, मुख्यमंत्रीला राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीला मुख्य न्यायाधीश म्हणाले, बरं या ठिकाणी राष्ट्रपतीला काय म्हणाले मुख्य न्यायाधीश म्हणाले, म्हणून बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की योग्य आन्सर क्रमांक बघा क, जी की मुख्य न्यायाधीश या ठिकाणी असणार आहे, जी की लक्षात तुम्हा सर्वांना
ठेवायचं आहे. ओके, 6वा बघा. हां, तर 5:44 आणि तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे किंवा असेल होईल या प्रकारचा प्रश्न असेल आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. काही करायचं नाही, सरळ बघा सूत्रानुसार. सरळ 5 वाजले मित्रांनो, या ठिकाणी 5 घ्या, गुणाकारात 30 घ्या, सूत्रानुसार 30 घ्या, पुन्हा मायनस सूत्रानुसार, पुन्हा 11/2 सूत्रानुसार घ्या आणि गुणाकारामध्ये हे जे आहेत 34 मिनटं बघा. त्या ठिकाणी आपण कसं मांडलं आहे, तर हे सूत्र आहे बघा, 30h मायनस 11/2 गुणाकारात m. हे बघा हे सूत्र आहे, या सूत्रानुसार आपण किमती भरल्या. ओके, तर या ठिकाणी बघा थोडंसं चुकलं आहे आपलं. तर 30 हा पहिलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी आवर, हेच म्हणजे आवर एकूण 5 मिनटं मायनस 11/2 गुणाकारात m म्हणजे एकूण मिनटे. ओके, सरळ बे एक बे उरले किती 14, बे 14. ओके, आलं किती 3×5 15, 15ला 5, समोरचा 0 1 आणि सरळ 17, 11 गुणाकारात या ठिकाणी 17 आपल्याला आलं. 17×1 17ला 7, हातच्याला 1, पुन्हा 17×1 17, 17×1 साठी 18, किती 187 आलं. पुन्हा आता काय करा, सरळ हे जे 187 आहे मित्रांनो, या 187 मधून 150 मायनस करा. 7ला 7 जास्त असे, 8तून 5 गेले, उरले किती 3 म्हणजे एकूण 37 अंश बघा. परंतु या ठिकाणी 37 अंश येते, परंतु बघा या ठिकाणी मोठ्या संख्येचे चिन्ह येईल का, या प्रकारचा प्रश्न विचारला. ओके, त्या ठिकाणी काय आता आला काय शेवटी 37 मायनस 37 अंश, मायनस 37 अंश आहे काय बघा, आहे करता या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर. परंतु या ठिकाणी चुकतं. या ठिकाणी आता करायचं काय, आला आपला मायनसमध्ये आन्सर, भले आपल्याला मान्य आहे, परंतु सरळ हे मायनस कट करा आणि नुसता 37 अंश या ठिकाणी तुम्ही मान्य करा. म्हणजे काय, नुसता 37 फक्त आणि फक्त या ठिकाणी 37 अंश तेवढं तुम्ही या ठिकाणी गृहीत धरा. म्हणजे काय, तुझी की बघा फक्त आणि फक्त क्रमांक ब, फक्त 37 अंश बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघाची, की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. शेवटचा, मुख्यमंत्र्याचा संबंध जर राज्यपालाशी असेल तर राष्ट्रपतीचा संबंध, तर प्रश्नचिन्हाचा संबंध राष्ट्रपतीसोबत. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला आपला ते देखील कमेंटमध्ये सांगून टाका. आणि अद्याप जर तुम्ही आपला महाढोकळा खरेदी केला असेल अवश्य खरेदी करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, नवीन प्रश्न आणि नवीन अपडेट आणि नवीन तयारीसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.